नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 चका स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. की महाराष्ट्रामध्ये या राजकीय भागामध्ये एक नाव चर्चेत येतं, ते म्हणजे रोहित पवार. गेल्या काही महिन्यापासून रोहित पवार हे सातत्यानं चर्चेत आहेत. विशेष म्हणजे विधानसभेमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर असो, त्यांच्या फुटलेल्या प्रश्नपत्रिकेवर असो किंवा बेरोजगारीवर असो, प्रश्न उपस्थित करणारा आमदार म्हणजे रोहित पवार अशी त्यांची ओळख झालेली आहे. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर रोहित पवार हे अधिक चर्चेत आले, कारण अजित पवारांचं अपघाती निधन झालं नसून ते घातपात आहे असा संशय पहिल्यांदा घेतला तो रोहित पवार यांनी. आणि केवळ रोहित पवार यांनी संशय घेतला नाही, तर अनेक पत्रकार परिषदा घेतल्या आणि त्यामध्ये अनेक पुरावे सुद्धा त्यांनी माध्यमांच्या समोर, शासनाच्या समोर त्या ठिकाणी आणलेले आहेत. विशेष म्हणजे या अपघाताची चौकशी करावी, या अपघातामध्ये घातपात घडविण्यासाठी अनेक यंत्रणा कामाला लागलेल्या होत्या असा संशय सुद्धा रोहित पवारांनी व्यक्त केला. यामुळे रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये तर चर्चेत आलेच, परंतु अजित पवार गटामध्ये सुद्धा ते चर्चेत आले, कारण त्यांच्या नेतृत्वाविषयी कुणीतरी आक्रमकपणे प्रश्न उपस्थित करत होतं आणि ते होते रोहित पवार. दुसरा भाग म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, या दोघांविषयी सुद्धा सत्तेतील असो किंवा विरोधातले असो कोणीही बोलत नव्हतं. पण अशा परिस्थितीमध्ये या दोघांचीही नावं घेऊन थेटपणे आरोप करणं आणि टीका करणं हे रोहित पवारांनी त्या ठिकाणी अवलंबिलं. यावरील राजकीय विश्लेषकांनी सुद्धा सांगितलं की रोहित पवार यांची भूमिका ही योग्य पद्धतीनं चाललेली आहे. मित्रांनो, हे सांगण्याचं कारण असं आहे की शरदचंद्र पवार हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं नेतृत्व आहे. आज देशाचे नेते म्हणून शरद पवार काम पाहत आहेत, परंतु त्यांचं वय आज झालेलं आहे, त्यामुळे ते काही अंशी थकलेले सुद्धा आहेत. तरी सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शरद पवारांनी टाकलेला शब्द आज कोणीही टाळत नाही. मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधातले असो, शरद पवार साहेब जे बोलतील त्या पद्धतीनं कृती त्या ठिकाणी केली जाते. परंतु ग्रामीण भागापर्यंत आणि गाव पातळीपर्यंत पोहोचणं, कार्यकर्त्यांमध्ये मिसळणं, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी दौरे करणं हे शरद पवारांना आता पहिल्या इतकं शक्य होत नाही, हे आपणही समजू शकतो. मग अशा स्थितीमध्ये जर पुन्हा पक्ष वाढवायचा असेल, मजबूत करायचा असेल, संघटन बांधायचं असेल, तर अशा वेळी पक्षामध्ये खंबीर नेतृत्व सुद्धा असण्याची गरज आहे. आज अजितदादांनी शरद पवारांना सोडून दुसरं अस्तित्व निर्माण केलं. त्याच वेळेस शरद पवार साहेब काही अंशी खचले होते, कारण अजित पवारांवर त्यांनी पूर्ण डाव महाराष्ट्रामध्ये लावला होता. पण अजित पवार हे भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेत गेले. अशा वेळी पुन्हा एकदा नव्या उमेदीनं पक्ष उभा करणं हे महत्वाचं होतं. त्यावेळेस पत्रकारांनी सुद्धा शरद पवारांना विचारलं होतं की तुमच्या पक्षामध्ये आता आश्वासक चेहरा कोण? त्यावेळी विनाविलंब, एकही सेकंदाचा विलंब न लावता पवार साहेबांनी स्वतःचा हात वरती केला आणि सांगितलं शरद पवार. म्हणजे आजही माझ्या पक्षामध्ये आश्वासक चेहरा हा शरद पवारच आहे, म्हणजे आपण स्वतःच आहोत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. सुप्रियाताई सुळे यांच्यावरती सुद्धा शरद पवारांनी जबाबदारी दिली, परंतु राष्ट्रीय राजकारणामध्ये त्या टिकल्या, खासदार आहेत आणि विशेष म्हणजे संसदपटू म्हणून त्यांना अनेक त्या ठिकाणी गौरवण्यात सुद्धा आलेले. परंतु त्यांची पकड ही राष्ट्रीय राजकारणावर आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सुप्रियाताई सुळेंनी अद्यापपर्यंत पाहिजे तसे दौरे केले नाही आणि संघटनही बांधलं नाही. संघटना बांधत असताना रात्रंदिवस काम करणारं नेतृत्व असावं लागतं, प्रत्येक प्रश्नावर आक्रमकपणे बोलणारं नेतृत्व असावं लागतं, ते संयमी असावं लागतं आणि हे सगळेच्या सगळे गुण जवळपास रोहित पवार यांच्यामध्ये आहेत. तसं जर पाहिलं तर रोहित पवार हे शरद पवारांचे नातू आहेत. त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या देणं गरजेचं आहे. पक्षांतर्गत सुद्धा काही जबाबदाऱ्या देणं गरजेचं आहे असं कार्यकर्ते बोलत आहेत. परंतु अनेक वर्ष, अनेक महिने काम केल्यानंतर रोहित पवारांनी आपली वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि अशाच वेळी शरद पवार साहेबांनी त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी टाकलेली आहे. जबाबदारीच नव्हे तर शरद पवार यांनी आपला उत्तराधिकारी ठरवलाय का, असा सुद्धा प्रश्न यातून निर्माण होतोय. विशेष म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील मुलामुलींनी शिक्षणाच्या प्रवाहात यावं, शिक्षण घ्यावं, नोकऱ्या कराव्यात आणि आपला परिवार त्या ठिकाणी सुखी आणि सुसंस्कृत बनावा, यासाठी शिक्षण संस्था उभा केली. याच रयत शिक्षण संस्थेचे शरदचंद्र पवार हे गेल्या अनेक वर्षापासून अध्यक्ष आहेत. पूर्ण संस्थेची जबाबदारी शरद पवार हे सांभाळतायत. आता सुद्धा 2026 ते 2029 या 3 वर्षासाठी शरद पवार यांची एकमतानं बिनविरोध पुन्हा या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली. याच वेळी शरद पवार यांनी रोहित पवारांवर विश्वास टाकलेला आहे आणि रोहित पवार यांना उत्तर विभागीय अधिकारी म्हणून रयत शिक्षण संस्थेचं त्या ठिकाणी त्यांनी नियुक्त केलंय, त्याची निवड केली आहे. तसं जर पाहिलं तर रोहित पवारांना एवढी मोठी जबाबदारी दिली
शरद पवारांनी तीही दिली आणि विशेष म्हणजे उत्तर विभागाचा अध्यक्ष केलाय म्हणजेच उत्तर अधिकारी निवडलाय अशी सुद्धा चर्चा राजकीय पटलावर आहे. अनेकांच्या भुवया उंचवलेल्या आहेत की शरद पवारांनी रोहित पवारांना ही जबाबदारी दिली. याचा अर्थ काय निघतो तर शरद पवारांचा रोहित पवारांवर विश्वास आहे आणि रोहित पवार महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं पक्षाची भूमिका मांडतात, स्वतःची भूमिका मांडतात, विरोधक म्हणून त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना आक्रमकपणे प्रश्न उपस्थित करतायत, हे शरद पवारांना पटतंय आणि शरदचंद्र पवार ज्या विचारानं ज्या भूमिकेनं काम करतायत तेच विचार घेऊन या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण काम करणार आहोत हे रोहित पवार यांनी ठाम सांगितलंय. शरद पवार यांचे विचार ज्यांना पटतात, माझी भूमिका ज्यांना पटते ते माझ्या सोबत राहतील असं सुद्धा ते ठामपणे सांगतायत आणि हीच भूमिका, हेच त्यांचे अभ्यासूपणा हे शरद पवारांना सुद्धा त्या ठिकाणी भावलेला दिसतोय आणि त्यामुळं यापुढे रोहित पवार यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील असे संकेत शरद पवार यांच्याकडून या ठिकाणी मिळत आहेत. तसं जर पाहिलं तर रोहित पवार हे रयत शिक्षण संस्थेचे गेल्या 6 वर्षापासूनचे सदस्य आहेत. रोहित पवार एक संयमी आहेत, आक्रमक आहेत, अभ्यासू आहेत, उद्योगपती आहेत, आमदारही आहेत आणि सगळ्यात महत्वाचं संघटना वाढविण्यासाठी जी तळमळ असावी लागते, जी चळवळ असावी लागते ती सगळी रोहित पवारांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांना सुद्धा सरकारनं किंवा सत्ताधाऱ्यांनी अनेक वेळा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मागे सुद्धा ईडीच्या चौकशीचा फेरा सुद्धा लावण्यात आला होता, परंतु रोहित पवार हे त्यातून सही सलामत सुटलेले आहेत आणि याच पद्धतीनं रोहित पवार आजही सत्ताधाऱ्यांना आक्रमकपणे प्रश्न विचारण्याची आणि नजरेत नजर भिडून जनतेचे प्रश्न उपस्थित करण्याची भूमिका प्रामाणिकपणे निभावत आहेत आणि त्यामुळं शरदचंद्र पवार यांनी त्यांच्याकडे ही रयत शिक्षण संस्थेची उत्तर विभागीय अधिकारी म्हणून जी त्यांची निवड केलेली आहे, हीच निवड कदाचित भविष्यात राजकीय दृष्ट्या सुद्धा महत्वाची ठरणार आहे. या पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचं संघटन आणि पक्ष संघटन वाढवायचं असेल, 2029च्या निवडणुका नजरेसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जायचं असेल, तरुणांचा चेहरा द्यायचा असेल आणि तरुणांना आपल्या पक्षामध्ये आकर्षित करायचं असेल तर रोहित पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी राजकीय दृष्ट्या दिली जाऊ शकते. त्याचे संकेत या निवडीतून मिळत आहेत असं राजकीय विश्लेषक या ठिकाणी मानतायत आणि मलाही तसंच वाटतंय की रोहित पवार यांना आज रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवड करून शरद पवारांनी भविष्यातील राजकीय आपला उत्तराधिकारी या ठिकाणी ठरवलाय का, निवडलाय का, अशी चर्चा या ठिकाणी होते आणि मी सुद्धा हाच प्रश्न तुम्हाला उपस्थित करतोय. रोहित पवारांचं नेतृत्व पाहून शरद पवारांनी त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे. भविष्यात रोहित पवार हे शरद पवारांचे उत्तराधिकारी म्हणून राजकारणात सक्रिय दिसतील का आणि तरुणांचे त्यांना मोठी